मंगेशरावांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे त्यांना नाईलाजाने निवृत्ती घ्यावी लागली. वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोन्ही मोठी मुलं एकमेकांशी वाद घालू लागली की बाबांना मी माझ्या घरी ठेवेन. दोघेही पैशांच्या लालसेपोटी बापाला ठेवायला तयार होते, पण म्हाताऱ्या आईला म्हणजे सुमनताईंना आपल्याजवळ ठेवून घ्यायला कोणीही तयार नव्हते. त्यांचा धाकटा मुलगा संजू, जो गरीब होता, त्याने आईला स्वतःजवळ ठेवले. मोठ्या मुलाने राजेशने जेव्हा निवृत्तीचा सर्व पैसा हडप केला तेव्हा वडील त्याच्यासाठी भार झाले. शेवटी एके दिवशी दोन्ही मुले मिळून वडिलांना धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले. मात्र समोरचे दृश्य पाहून त्या दोघांनाही खूप मोठा धक्काच बसला. कारण तिथे तर कथेत पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी कथा पूर्ण ऐका आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आज सकाळपासूनच सुमनताईंच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. त्यांचे हृदय वेगाने धडधडत होते. त्यांना सतत आता काहीतरी वाईट घडणार असल्याचे वाटत होते. घड्याळाकडे पाहत त्या खोलीमध्ये सारख्या इरझाऱ्या घालत होत्या. गाडीच्या हॉर्नचा आवाज कानावर पडला की दारापाशी जाऊन उभ्या राहायच्या. त्यांच्या नवऱ्याची, मंगेशरावांची घरी येण्याची वेळ झाली होती, पण ते अजूनही ऑफिसवरून घरी परतले नव्हते. त्यांनी घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे 7 वाजले होते. मंगेशराव ऑफिसवरून नेहमी 6 वाजण्याच्या सुमारासच घरी परत यायचे, पण आज 7 वाजले तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. सुमनताई खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले. त्यांनी आपला मोबाईल फोन हातात घेतला आणि मंगेशरावांना फोन लावला, पण त्यांनी फोन उचलला नाही. सुमनताई अधिकच अस्वस्थ झाल्या आणि पुन्हा पुन्हा फोन लावू लागल्या. शेवटी काही वेळानंतर कोणीतरी फोन उचलला. पलीकडून एक बाई बोलत होती. तिने सांगितले की ती हॉस्पिटलची नर्स आहे. तिने सांगितले की मंगेशरावांचा अपघात झाला आहे आणि आता सध्या त्या गंभीर अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या आहेत. त्यांच्यासोबत कोणीही नाही. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्यामध्ये हा फोन होता. बराच वेळ फोन वाजत होता, म्हणून नर्सने तो फोन उचलला होता. हे ऐकता सुमनताईंच्या पायाखालची तर जमीनच सरकली. त्या घरामध्ये एकट्याच होत्या. त्यांच्या हातातून फोन निसटून खाली पडला. त्या सोफ्यावर बसल्या. त्यांच्या डोक्याने काम करणंच बंद केलं होतं. मग जेव्हा त्यांना थोडी शुद्ध आली तेव्हा थरथरत्या हाताने सुमनताईंनी आपल्या मुलांना फोन लावला आणि नवऱ्याच्या अपघाताची बातमी सांगितली. दोन्ही मुलांनी म्हणजेच राजेश आणि रोहनने सरळ सांगितलं की ते दोघेही ऑफिसमध्ये बिझी आहेत. आता लगेच त्याने ऑफिसमध्ये बाहेर पडणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला म्हणजेच संजूला फोन लावला आणि घडलेली घटना सांगितली. तेव्हा संजू म्हणाला, आई तू तयार राहा, मी लगेच तिकडे यायला निघतो. मुलाचे बोलणे ऐकून सुमनताईंना थोडासा धीर आला. त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि गेट बाहेर उभ्या राहिल्या. 15 मिनिटातच संजू मोटरसायकल घेऊन आईला मागे बसून दोघेही सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. नर्सने फोनवर हॉस्पिटलचा पत्ता सांगितला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर समोरच एका स्ट्रेचरवर मंगेशराव त्यांना दिसले. त्यांच्यासोबत कोणीच नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू झाले नव्हते. जेव्हा सुमनताईंनी नवऱ्याला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का बसला. त्या मोठ्याने आरडाओरडा करू लागल्या. काही वेळातच डॉक्टर आले. त्यांनी सुमनताईंना धीर दिला. त्यांच्याकडून पेपर्सवर सह्या घेतल्या आणि मंगेशरावांवर उपचार सुरू झाले. काही लोकांकडून समजले की मंगेशराव ऑफिसच्या बाहेरच रस्ता ओलांडत होते. त्यावेळेस त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. आणि ही बातमी सुमनताईंना एखाद्या मोठ्या संकटासारखी वाटली. त्या अपघातातून मंगेशराव कसेबसे बचावले, पण यापुढे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नव्हते. रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं हॉस्पिटलमध्ये आली. वडिलांची अशी अवस्था पाहून दोघांनीही हळूहळू हळहळ व्यक्त केली. राजेशने आईच्या हातावर काही पैसे ठेवले आणि आई आम्ही खूप थकलो आहोत ग असे सांगून ते दोघेही पुन्हा घरी निघून गेले. पण त्यांचा धाकटा मुलगा जो राजीव मात्र दवाखान्यात आईजवळ थांबला. त्याने एक क्षण देखील आईला एकटे सोडले नाही. त्याचे एक छोटेसे दुकान होते जे घराला लागूनच होते. त्याने ते दुकान बायकोच्या स्वाधीन केले होते आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला होता. या उलट राजेश आणि रोहन दोघेही अगदी सुशिक्षित होते. दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी होती. नोकरीमुळे त्यांना वडिलांकडे लक्ष देता येणार नाही असे सांगून दोघांनीही वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली. एक आठवडा मंगेशराव दवाखान्यातच राहिले आणि ते एका आठवड्यात
राजीवने त्यांची खूप सेवा केली. मग जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राजीव त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. मंगेशरावांनी त्यांच्या हयातीत तिन्ही मुलांना हिस्से देऊन वेगवेगळं केलं होतं आणि मंगेशरावांना चांगली नोकरी होती, त्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना छोटी छोटी घरं बांधून दिली होती. राजीव अजूनही त्याच घरात राहत होता, तर दोन्ही मोठी मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी वडिलांनी बांधून दिलेली घरं विकली होती. मंगेशराव आणि सुमनताई स्वतः 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात राहत होते, पण ते घर भाड्याचे होते. मंगेशरावांना स्वतःचे घर बांधायचे नव्हते. त्यांचे म्हणणे होते की 3 मुलांना घरं बांधून दिली आहेत. जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन राहता येईल, असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते. पण कोणाला ठाऊक होतं की वयाच्या 55व्या वर्षी अगदी धडधाकट मंगेशराव स्वतःचे पाय गमावून बसतील. ते राजीवच्या घरी पोहोचले. त्यांच्या बायकोने मनोभावे सासूसासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली. सुमनताई देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या. हळूहळू मंगेशरावाच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण पायाने ते अपंगच होते. त्यामुळे त्यांना असे वाटले की आता आपण नोकरी करू शकणार नाही. त्यामुळे ते राजीवला म्हणाले, मला ऑफिसमध्ये घेऊन चल, मी रिटायरमेंट घेतोय. राजीवला देखील वडिलांचे बोलणे योग्य वाटले, कारण त्याचीही तशीच इच्छा होती की त्याच्या बाबांनी आता विश्रांती घ्यायला हवी. त्याची आर्थिक परिस्थिती काही खास नव्हती, पण तो त्याच्या आईवडिलांना 2 वेळची कष्टाची भाकरी खाऊ घालू शकत होता. राजीवसोबत ऑफिसमध्ये जाऊन मंगेशरावांनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमध्ये लोक म्हणाले, 1 महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल. 1 आठवड्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं वडिलांना भेटायला आली. तेव्हा मंगेशरावांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सांगितलं. राजेशने लगेचच संजूला विचारलं, काय रे, रिटायरमेंटचा पैसा कुठं आहे? हे ऐकून मंगेशराव म्हणाले, ते पैसे 1 महिन्यानंतर भेटणार आहेत. हे ऐकताच अचानक मोठ्या मुलाचे वागणे बदलले. तो म्हणाला, बाबा, हे घर खूप लहान आहे. इथे जास्त काही सुविधा नाहीत. तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगले अन्नपदार्थ खाण्याची गरज आहे. राजीवच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचे स्वतःच भागत नाही. तो तुमचा खर्च कसा काय भागवेल? तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेईन. हे ऐकून मंगेशराव खूप खुश झाले. त्यांना वाटले की माझ्या मोठ्या मुलाला माझी खूपच काळजी आहे. त्याने सुमनताईंकडे पाहिलं आणि म्हणाले, सुमन, पटकन आपली बॅग भर. आपण राजीवला खूप त्रास दिला आहे. काही दिवस राजेशच्या घरी जाऊन राहायला काही हरकतच नाही. हे ऐकताच राजेश म्हणाला, हे काय बाबा, आईला कुठे चल म्हणत आहात? आई, तू इथे संजूसोबतच राहा. मी फक्त बाबांना घेऊन जातो, कारण बाबांना आमची गरज आहे. तू संजूसोबत राहून त्याच्या लहान मुलांची काळजी घे. राजेशच्या बोलण्याने मंगेशरावांना धक्काच बसला. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर बायकोपासून दूर कसा राहू शकतो? मी सुमनला सोडून कसा जाऊ? राजेश म्हणाला, बाबा, आता ही काही भावूक होण्याची वेळ नाही. जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहून चालता यावं, तर तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुमची खूप काळजी घेईन. शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. तुमच्यावर चांगल्या प्रकारचे उपचार करेन. दुसरा मुलगा रोहन म्हणाला, नाही बाबा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. मी तुम्हाला कृत्रिम पाय लावून देईन. मग तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकाल आणि आईसोबत पुन्हा गावी जाऊन राहू शकाल. तोपर्यंत आईला इथे संजूसोबत राहू द्या. ती इथे खूप खुश आहे. त्यांच्या मुलांना देखील आईचा खूप लढा लागला आहे. तुम्ही आईची काळजी करू नका. सुरुवातीला सुमनताईंना देखील असेच वाटत होते की नवऱ्याशिवाय मी कशी राहणार. पण जेव्हा त्यांनी ऐकलं की त्यांची दोन्ही मोठी मुलं नवऱ्यावर उपचार करून पुन्हा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू इच्छितात, तेव्हा त्या खूप खुश झाल्या. त्याने मंगेशरावांना समजावलं. त्या म्हणाल्या, उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. तुम्ही मुलांसोबत शहरात जा. मी इथे संजूसोबत राहीन. काही महिन्यांची तर गोष्ट आहे. मंगेशराव सुमनताईंनी आग्रह केल्यामुळे शहरात जायला तयार झाले. पण मग तेव्हा दोन्ही मोठ्या मुलांमध्ये म्हणजेच राजेश आणि रोहनमध्ये भांडण सुरू झाली. राजेश म्हणत होता, बाबा माझ्याकडे राहतील. मी बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. रोहन म्हणत होता, नाही, बाबा तर माझ्याकडेच राहतील. मी सुद्धा बाबांवर चांगले उपचार करून त्यांचा व्यवस्थित सांभाळ करू शकतो. मंगेशराव हसून म्हणाले, पाहिलेस का सुमन, मी किती नशिबान आहे. माझी दोन्ही मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसात भांडण करत आहेत. पण खरं तर त्यांना वाटत होतं की त्यांची मुलं वडिलांवर असलेल्या प्रेमापोटी हे सर्व बोलत आहेत.
पण मुलांच्या मनामध्ये तर काय चालू आहे हे तर मुलांनाच ठाऊक होतं ना. शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि तो मंगेशरावांना त्याच्या घरी घेऊन गेला. मंगेशराव गेल्यानंतर सुमनताई खूपच उदास झाल्या होत्या. पण संजू आणि त्याच्या बायको मुलांनी त्यांना अजिबात एकटं पडून दिलं नाही. त्या आईची काळजी घ्यायची, सदर त्याच्यासोबत राहायचे. संजूची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होती. संजूकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडे खूप प्रेमळ आणि जीव लावणारी बायको आणि मुलं होती. नातवंड आजीची खूप काळजी घ्यायची, आजीवर खूप प्रेम करायची. 2 दिवसातच सुमनताईंचे मन तिथे रमले आणि पण दुसरीकडे मंगेशराव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन निराश झाले. राजेशच्या बायकोचा स्वभाव खूप तिखट होता. ती तर सासऱ्याला पाहून रागाने म्हणाली, तुम्ही बाबांना इथे का घेऊन आलात? ते राजीव भाऊजींच्या घरीच ठीक होते. राजेशने बायकोला इशाऱ्याने गप्पच राहायला सांगितले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था एका छोट्याशा स्टोरूममध्ये केली. राजेश त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्या नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाले. मंगेशरावांच्या कानावर भांडण्याचा आवाज येऊ लागला. पण काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. मंगेशरावांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला सासऱ्याची इथे येणं आवडणार नाही. राजेशने वडिलांची काळजी देखभाल करण्यासाठी एक मेल नर्सची व्यवस्था केली होती. राजेश वडिलांची खूप काळजी घेत होता, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता. पण मंगेशरावांना खोलीबाहेर पडण्यास मनाई होती. ते दिवसभर त्या खोलीमध्येच बंद असायचे. एकदा ते राजेशला म्हणाले, राजेश, मी जेव्हापासून इथे आलो आहे या खोलीबाहेर गेलोच नाही रे. मला खोलीबाहेर घेऊन चल. पण राजेशने त्यांना स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला तुमच्या सुनेचा ओरडा खायचा आहे का? उगाच का तिचा मूड खराब करत आहात? शांतपणे खोलीत पडून राहा. मंगेशराव त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले. ते फक्त उदास असायचे. जेव्हा कधी सुमनताईंना फोन करायचे तेव्हा बायकोचा आनंदीचे आवाज ऐकून मंगेशराव काहीच बोलत नसायचे, कारण त्यांना अंदाज होता की राजीवच्या घरी सुमन खूप खुश आहे. त्यामुळे मंगेशरावांनी त्यांची समस्या आपल्या बायकोला कधीच सांगितली नाही. एकदा सुमनताईंनी मंगेशरावांना विचारलं देखील होतं की राजेश आणि त्याची बायको तुमची काळजी घेतात ना? तेव्हा मंगेशराव त्यांना खोटं बोलले की हो, दोघेही माझी खूप काळजी घेतात. सुमनताई राजेशच्या मुलांबद्दल विचारायच्या तेव्हा मंगेशरावांना आता काय बोलायचे ते समजतच नव्हते, कारण राजेशच्या मुलांनी एकदाही आजोबांच्या खोलीत पाऊल ठेवलं नव्हतं. खरं तर राजेशने आपल्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं, पण अजूनही त्याने वडिलांना हॉस्पिटलमध्ये काही नेलं नव्हतं. अशा प्रकारे हळूहळू दिवस सरत होते. महिना संपला तेव्हा राजेश म्हणाला, बाबा, ऑफिसमधून रिटायरमेंटच्या पैशांचा चेक कधी मिळेल? यावर मंगेशराव म्हणाले, चेक ऑफिसमध्ये जाऊन घेऊन यावं लागेल. त्याने 30 तारखेला मला बोलावलं होतं. हे ऐकून राजेश खुश झाला आणि म्हणाला, बाबा, 30 तारीख तर उद्याच आहे. मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईन. मंगेशराव म्हणाले, मी ऑफिसमध्ये फोन करेन. बाळा, तू जाऊन चेक घेऊन ये. त्यांनी तसंच केलं. त्यांनी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा चेक घ्यायला येईल. पण एक असा प्रॉब्लेम झाला की ऑफिसवाल्यांनी अजून 1 महिना वाढवला. काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही. हे ऐकून राजेशच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला, कारण त्याला अजून 1 महिना त्याच्या बापाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावे लागणार होते. ते कसा तरी हाही महिना निघून गेला आणि मग 25 लाखांचा चेक राजेशच्या हातात पडला. त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. तसेही पैशांशिवाय त्याला आणखी काय पाहिजे होते? तो बापाला स्वतःच्या घरी घेऊन आला होता. त्याने वडिलांना सांगितलं, मला चेक मिळाला आहे. पण तो चेक त्याने वडिलांना दिलाच नाही. तो म्हणाला, बाबा, मी त्याची कॅश करून घेऊन येतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मंगेशराव म्हणाले, बेटा, सध्या तरी पैसे अकाउंटमध्येच राहू देत. नंतर उपचारांसाठी त्याची गरज पडेल. राजेश म्हणाला, नाही बाबा, मी घरी आणून तुमच्या हातात देईन आणि मग थोडे थोडे ते पैसे आपण उपचारांसाठी वापरू. तसेही तुमच्यावर उपचार तर मीच करणार आहे ना. हे पैसे तर तुमचेच आहेत. असे बोलून राजेशने वडिलांना निर्धास्त केले आणि मग दुसऱ्याच दिवशी सकाळी तो जेव्हा बँकेतून घरी आला तेव्हा मुलाची अवस्था पाहून मंगेशराव अक्षरशः हादरून गेले. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून मंगेशरावांच्या अंगाचा थरकाप उडाला. ते म्हणाले, अरे बाळा, तू त्यांच्यासोबत मारहाण केलीस. तुझ्या जीवापेक्षा ते पैसे महत्त्वाचे नव्हते. मुलाची अवस्था पाहून ते खूप घाबरले होते. ते त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. देवाचे आभार मानू लागले की माझ्या मुलाचा जीव वाचला.
त्यांना या गोष्टीची अजिबातच खंत नव्हती की त्यांचे 25 लाख रुपये चोरीला गेले. त्यांना तर त्याचा आनंद झाला होता की मुलगा अगदी सुखरूप घरी आला. पण त्याच रात्री त्यांना मुलाच्या आणि सुनेच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. घरामध्ये खूपच शांतता होती. आज मंगेशरावांनी रात्रीचे औषध घेतले नव्हते, त्यामुळे ते जागेच होते. कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहिती नव्हतं. तो कुजबुजण्याचा आवाज राजेशच्या बायकोचा होता. ती म्हणाली, "आता तर तुम्हाला बाबांचे पैसे मिळाले आहेत ना? मग त्यांना आता माझ्या डोक्यावर का बसून ठेवले आहे? या म्हाताऱ्याला रोहन किंवा त्या संजूच्या घरी नेऊन सोडून या." तसेही त्या रोहनलाही त्याच्या घरी बापाला घेऊन जाण्याची इच्छा खूप हौस होती ना. मी तर म्हणते की उद्याच त्याला फोन करून इकडे बोलावून घ्या आणि सांगा बाबांना इथून घेऊन जा, म्हणून आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे. राजेश म्हणाला, "अगोदर 2-3 दिवस तरी थांब. जर मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना त्या पैशांसाठीच इथे घेऊन आलो होतो. खूप मुश्किलीने मी त्यांना खोटे बोलले की ते पैसे चोर घेऊन गेलेत." म्हणून मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून मंगेशरावांच्या डोक्यावर आभाळ कोसळले. त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलं असं खोटं वागू शकतील. पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेतील. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते तेव्हा कोणाला काही बोललेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने रोहनला फोन करून बोलवून घेतलं. रोहन आला तेव्हा राजेश म्हणाला, "हे बघ, आता तू बाबांना तुझ्या घरी ठेव. मी त्यांना 1 महिना सांभाळलं आहे. आता तू 1 महिना सांभाळ. त्यानंतर संजू त्यांना घेऊन जाईल." हे ऐकून रोहन म्हणाला, "ते सगळं ठीक आहे, पण बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांचं काय झालं?" राजेश म्हणाला, "अरे ते तर मी बँकेतून पैसे घेऊन येत होतो ना, तेव्हा चोरांनी ती पैशांची बॅगच पळवून नेली." हे ऐकून रोहन मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, "तुझ्या या अशा बोलण्याने तू बाबांना मूर्खात काढू शकतोस, वेड्यात काढू शकतोस, पण मी वेडा नाही आहे. मला चांगलंच ठाऊक आहे की काही चोरी वगैरे झालेली नाही. तूच ते पैसे लांबवलेस. बाबांना तर तू यासाठी इथे घेऊन आला होतास." हे ऐकताच राजेश खूप चिडला. तो म्हणाला, "मग तू बाबांना कशासाठी घेऊन जाणार होतास? पैशांसाठीच ना?" हे एकदाच रोहन जरा गोंधळला आणि म्हणाला, "नाही, मला तर बाबांची सेवा करायची होती." राजेश रागात म्हणाला, "मग ठीक आहे ना, जा आता घेऊन. बाबांना भरपूर सेवा कर. पैसे गेले म्हणून काय झालं? बाबा आहेत ना." रोहन काहीसा विचार करून म्हणाला, "मी नक्की घेऊन गेलो असतो बरं का. बाबांना पण माझी बायको आहे ना, ती यासाठी अजिबात तयार होणार नाही की मी तिला सांगितलं होतं की तू आणि वहिनीने बाबांना तुमच्याकडे बोलावून घेतलं. तेव्हाच मी तिला म्हणाले, 'बरं झालं अण्णा, आता इकडे आणू नका. त्यांना तुमच्या वडिलांची सेवा करू द्या. माझ्याकडून काही होणार नाही. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, माझी बायको नोकरी करते. ती बाबांची काळजी कधी कशी घेणार?" रोहनने एकदमच हात वर केले होते. मंगेशराव आपल्या दोन्ही मुलांचे बोलणे अगदी व्यवस्थित ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की आयुष्यात त्यांना हा दिवसही पाहावा लागेल. ज्या मुलांसाठी त्यांनी अमाप कष्ट केले, त्यांनी सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली, त्यांना घर बांधून दिली, तीच मुलं त्यांच्या अपंगत्वाचा वापर करत होती. रोहनने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तो मंगेशराव यांना घेऊन जाणार नाही. आणि दुसऱ्याकडे राजेश म्हणत होता, "मग मी बाबांचं काय करू?" जेव्हा दोघांचा आवाज वाढला तेव्हा मंगेशराव खोलीतूनच मोठ्या आवाजात म्हणाले, "मला संजूच्या घरी सोडा. मला त्याच्याकडे जायचं आहे. माझी सुमनही तिथेच आहे. मला तुम्हा दोघांची गरजच नाही." दोन्ही मुलांचा त्रास मंगेशरावांनी संपवला होता. त्या दोघांनी वडिलांकडे नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं. दोघेही वडिलांना घेऊन संजूच्या घरी जायला निघाले. पण जेव्हा ते संजूच्या घरासमोर पोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संजूच्या घराबाहेर त्यांचे छोटेसे दुकान असायचे, पण त्या 2 महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपर स्टोअरमध्ये रूपांतरित झाले. त्या 2 महिन्यात झालेल्या या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते. दोघेही आश्चर्यचकित होऊन गाडीतून उतरले. वडिलांना घेऊन घरात गेले. वडिलांना पाहून संजू धावत बाबांकडे आला. त्याने बाबांना वाकून नमस्कार केला. त्यांना पलंगावर बसवलं आणि त्यांची विचारपूस करू लागला. मंगेशरावांनी अगदी पाणावलेल्या डोळ्याने संजूकडे पाहिलं. हा तोच मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदी ढ होता, ज्याला विसरण्याचा आजार होता. छोट्या छोट्या गोष्टी तो विसरून जायचा, त्यामुळे कधीही पास होऊ शकला नाही. या गोष्टींवरून मंगेशराव म्हणाले, "नेहमी त्या रागवायचे, त्याच्याबरोबर ओरडायचे, पण आज तोच मुलगा आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरलेला नव्हता."
आपल्या अशिक्षित मुलाकडे म्हणजे संजूकडे पाहून मंगेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी एक नजर आपल्या दोन्ही सुशिक्षित मुलांवर टाकली. त्यांनी आज समाजात एक उच्च स्थान प्राप्त केलं होतं, पण आज वडिलांच्या नजरेतून दोघेही उतरले होते. राजेश आणि रोहन आश्चर्यचकित होऊन संजूला म्हणाले, तुझं दुकान इतकं मोठं कसं झालं? आणि तू या घरामध्ये डागडुजीचे काम देखील सुरू केलं आहेस. सगळं ठीक आहे ना? कुठे दरोडा तर टाकला नाहीस ना? हे ऐकून संजूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. तो म्हणाला, अरे नाही दादा, मी का दरोडा टाकू? खूप वर्षांपासून मी पैसे बचत करायला सुरुवात केली होती. फक्त ते पैसे जमा झाले आणि मग देवाने आशीर्वाद दिला. जेव्हापासून आई माझ्याकडे राहायला आली ना, माझे दिवस बदलले. छोट्या दुकानात इतके गिराईक येऊ लागले की मी स्वतः चकित झालो. मग मी थोडीशी हिंमत केली आणि जमापुंजी लावून मोठे दुकान सुरू केले. ते दुकान देखील चालू लागलं. या परिसरात दूरपर्यंत कोणतेही मोठे दुकान नव्हते. त्यामुळे दूरवरचे गिराईकसुद्धा इथे येऊ लागले. एका महिन्यात माझं नशीबच पलटलं. परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचे फळ आहे. नाहीतर मी बऱ्याच वर्षांपासून मेहनत करत होतो. माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूपच नशिबान ठरली हां. अगदीच प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता. दोघेही भाऊ गप्प बसले होते. त्यानंतर संजू देखील गप्प झाला. मंगेशरावांनी संजूच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, तुझी अशीच प्रगती होत राहो. तू संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंद पाशील. ही माझी मनापासून प्रार्थना आहे. हे ऐकून दोन्ही मोठ्या मुलांना असं वाटलं की कोणीतरी त्यांच्या छातीत खंजीर खुपसला आहे. ते दोघेही शांतपणे निघून गेले. मंगेशरावांनी त्यांना ना पैशांबद्दल विचारले, ना त्यांना त्या पैशाची गरज होती. पण त्यांच्या डोळ्यांवरचा पडदा तर दूर झाला होता. ज्या मुलांना ते संस्कारी आणि चांगले समजत होते, ते वेळ आल्यावर नालायक निघाले होते. दोन्ही मुलं निघून गेल्यानंतर संजूने वडिलांना मिठी मारली. त्याच्या उपचारांची व्यवस्था केली आणि एका फाउंडेशनकडून मदत घेऊन त्यांच्या कृत्रिम पायाची सोय केली. शस्त्रक्रियेनंतर मंगेशरावांना कृत्रिम पाय बसवण्यात आले. ते दुकानात मुलासोबत मदतीला लागले. संजू अनेकदा त्यांना आराम करायला सांगायचा, पण ते नकार द्यायचे. आपल्या मुलाला हातभार लावता येतोय याचा त्यांना खूप आनंद वाटायचा. सुमनताईही सुनेसोबत आणि नातवासोबत आनंदी होत्या. परिस्थिती बदलत गेली. घर मोठं झालं, पण ते जे बदललं नाही ते होते संजूचे संस्कार. आणि तो कधीच वडिलांसमोर नजर वर करून पाहत नसे. आईला कधी प्रश्न विचारत नसे, उलट उत्तर देत नसे. घरात येताच आईवडिलांना तो नमस्कार करायचा. त्याच्या बायकोलाही हीच सवय होती. दोघांनी पाहता पाहता आपलं जग जिंकलं आणि पुण्यही कमावलं. तर दोन्ही मोठी भाऊ सर्व काही कमावूनही कंगाल झाले होते. कारण ते आईवडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते. त्यांनी लाखो रुपये कमावले, पण आयुष्यातील आईवडिलांची उणे उभारून काढू शकले नाही. हळूहळू ते दोघेही असमाधानी आयुष्य जगू लागले. त्यांची मुलं त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवू लागली. नाती मुलं त्यांचा आदर करत नव्हती ना, काळजी घेत नव्हती. तेव्हा त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. कित्येकदा त्यांनी आईवडिलांची माफी मागितली. आईवडिलांनीही माफ केलं. पण मनातून निघालेल्या आशीर्वादामुळे ना कुठे नशीब घडवतोच आणि मनातून निघालेली वेदना नशीब उद्ध्वस्त करते. विशेषतः वडिलांच्या मनातील वेदना माणसाचे नशीब पूर्णपणे बदलून टाकते. त्या दिवशी मंगेशरावांच्या मनातून जी वेदना निघाली होती, तिने त्यांच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यातील शांतीही राहून घेतली होती. आई-वडील कधीही जाणून-बुजून शाप देत नाहीत, कधी वाईट बोलत नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मनाला वेदना निर्माण होते, तेव्हा त्या वेदनेपासून मुलं कधीच वाचू शकत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधीही वागू नये. कारण त्या अश्रूंमध्ये संपूर्ण आयुष्य वाहून जाऊ शकतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींना आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.